गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा आपलं सेकंड चॅप्टर मॅथमॅटिकल मेथड्स हे सुरू आहे. तर त्याच्यामध्ये आपण आधीचं जे काही व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं की स्केलर प्रॉडक्ट म्हणजेच काय डॉट प्रॉडक्ट बघितलं. आता त्याच्या पुढचा जो काही बघायचा आहे तो म्हणजे व्हेक्टर प्रॉडक्ट म्हणजेच काय क्रॉस प्रॉडक्ट. बघा आता त्याची डेफिनेशन समजून घेऊ. The vector product or cross product of two vector p vector and q vector is a vector whose magnitude is equal to the product of magnitude of the two vectors and sine of the smaller angle theta between the two vectors. The direction of the product vector is given by UR vector which is a unit vector. म्हणजेच काय की जर समजा आपण p वेक्टर आणि q वेक्टर हे दोन वेक्टर जर घेतले आणि त्यांचा जर प्रॉडक्ट केला वेक्टर हुज म्हणजे काय ह्या दोन वेक्टरचा जर आपण प्रॉडक्ट केला तर तो जो काही प्रॉडक्ट असणार आहे त्याची जी काही मॅग्निट्यूड म्हणजे काय किंमत असणार आहे ती अतिशय काय असणार आहे स्मॉलर म्हणजे काय खूप कमी असणार आहे अँगल थिटा बिटवीन दोन वेक्टरमध्ये. ओके. आणि त्याची डायरेक्शन जी काही असणार आहे यू आर हा काय असणार आहे युनिट वेक्टर असणार आहे. बघा आता आपण खाली डायग्रामवरून समजून घेऊ. हेच बघा आता डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय की इथे वेक्टर प्रॉडक्ट इथे पण वेक्टर प्रॉडक्ट आहे परंतु दोन वेगवेगळे जे काही वेक्टर आहे ते घेतलेले आहेत म्हणजे पी वेक्टर आणि आर वेक्टर आणि इकडे क्यू आर म्हणजे हा क्यू हा त्यांच्यामध्ये काय झालेला आहे एक प्रकारे कंपोनंट आहे. तर इथे या ठिकाणी देखील बघा इथे एस वेक्टर घेतलेला आहे क्यू वेक्टर घेतला आणि मध्ये येतं कंपोनंट इकडे पी वेक्टर. एक प्रकारे त्यांना तो काय झालेला आहे क्रॉस झालेला आहे म्हणजेच काय इथे क्रॉस प्रॉडक्ट आहे. तर इथे आपल्याला फक्त नावं चेंज झालेले आहेत वेक्टरचे बघायला गेलं तर म्हणजे काय वेक्टर प्रॉडक्ट इज आर वेक्टर इज इक्वल टू पी वेक्टर क्रॉस क्यू वेक्टर. इथे पण बघा वेक्टर प्रॉडक्ट इज एस वेक्टर इज इक्वल टू क्यू वेक्टर क्रॉस पी वेक्टर. कॅरेक्टरिस्टिक ऑफ वेक्टर प्रॉडक्ट बघा आता आपल्याला यांची वैशिष्ट्य कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय वैशिष्ट्य जाणून घ्यायचे की वेक्टर प्रॉडक्टचे वैशिष्ट्य काय आहेत. तर पहिलं आहे 1 बाय 1 आपण बघूया. बघा आता इथे वेक्टर प्रॉडक्टमध्ये वेक्टर प्रॉडक्ट डज नॉट ओबे इज अ कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. बघा आपण याच्या अगदी विरुद्ध बघितलेलं होतं की स्केलर प्रॉडक्टमध्ये तिथे मात्र कम्युटेटिव्ह लॉ हा ओबे होतोय इथे मात्र होत नाही. जर कंपॅरेटिव्हली तुम्ही हा टॉपिक स्टडी केला तर तो तुमचा लवकर लक्षात येईल हे लक्षात असू द्या. म्हणजे काय की जर समजा तुम्ही अभ्यासाला बसले तर एका बाजूला तुम्ही जे काही मी शिकवलेलं आहे वेक्टर प्रॉडक्ट आणि स्केलर प्रॉडक्ट दोघांचंही बघायचं कंपॅरेटिव्हली कॅरेक्टरिस्टिक बघायचं की याच्यात काय आहे आणि याच्यात काय नाही आहे. बघा आता तिथे काय होतं की एक प्रकारे वेक्टर प्रॉडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन म्हणजेच पी वेक्टर आणि क्यू वेक्टर हे काय आहेत दोन वेक्टर आहेत ते ओबे करत नाही आहे म्हणून काय नॉट इक्वल. बघा डज नॉट ओबे म्हणजेच काय की नाही येते म्हणून तिथे काय केलेलं आहे की एकमेकांना ते काय आहेत समान नाही आहेत क्यू वेक्टर क्रॉस पी वेक्टर. त्यानंतर मॉड ऑफ पी वेक्टर क्रॉस क्यू वेक्टर इज इक्वल टू मॉड ऑफ क्यू वेक्टर क्रॉस पी वेक्टर सच दॅट मॅग्निट्यूड आर द सेम बट द डायरेक्शन मात्र काय असणार आहे अपोजिट टू इच अदर. म्हणजे काय की त्यांची जी काही मॅग्निट्यूड आहे ती मात्र समान असणार आहे परंतु ते एकमेकांचे कसे असणार आहे विरुद्ध असणार आहेत हे लक्षात असू द्या. त्यानंतर बघा आपण सेकंड जी काही कॅरेक्टरिस्टिक असणार आहे ती बघणार आहोत. सेकंड कॅरेक्टरिस्टिकमध्ये तुम्हाला दिसेल की द वेक्टर प्रॉडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय की इथे जो काही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे तो मात्र इथे तो ओबे म्हणजेच काय एक प्रकारे अप्लाय होतो आहे. तर ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर प्लस सी वेक्टर इज इक्वल टू म्हणजेच काय ह्या ए वेक्टरने पूर्ण याला काय केलेलं आहे मल्टिप्लाय केले ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर प्लस ए वेक्टर क्रॉस सी वेक्टर सेकंड इक्वेशन. आता बघा तिसरी कॅरेक्टरिस्टिक की स्पेशल केसेस ऑफ क्रॉस प्रॉडक्ट जर विचार केला मॉड ऑफ पी वेक्टर क्रॉस क्यू वेक्टर इज इक्वल टू पी क्यू साइन थिटा इक्वेशन 3. बघा आता इफ थिटा वेक्टर सच दॅट इफ द two non-zero vectors are parallel to each other and their vector product is zero vector, mod of p vector cross q vector is equal to pq 0 is equal to 0. बघा आता हे लक्षात ठेवा की जर समजा
इथे थिटाची व्हॅल्यू आपण काय टाकतोय, 0 टाकतोय. म्हणजेच काय, साइन 0 हा काय असतो हे लक्षात पाहिजे तुम्हाला. साइन 0 हा 0 असतो. आता तुम्ही म्हणणार की आलं कसं, तर तुम्हाला मागच्याही वेळेस मी सांगितलं होतं की लॉगॅरिथमचं एक पुस्तक बाजारात मिळतं छोटं. त्याची किंमत फार तर 20 किंवा 25 रुपयापर्यंत असेल. ते सर्व विद्यार्थ्यांनी विकत घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला एक चार्ट आहे. तो चार्ट हा तुम्हाला मॅथलाही लागणार आहे आणि फिजिक्सलाही लागणार आहे. मॅथला जास्त लागेल, पण फिजिक्सला अशा जेव्हा क्वांटिटी ह्या येत असतात किंवा ज्या काही किमती येत असतात की हे तुम्हाला कुठून आलं, बेस जर माहीत असेल तर लगेच तो लक्षात येतो. आता साइन 0ची किंमत ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हणजे काय, याच्यामध्ये बदल होणार नाही. साइन 0ची व्हॅल्यू ही 0च असते. ती मी याच्यात टाकली तर त्यावेळेस माझी पी क्यू म्हणजे इथे थिटाची व्हॅल्यू 0, साइन 0 म्हणजेच काय, इथे 0 व्हॅल्यू आली. 0 मल्टिप्लाय बाय पी क्यू काय असणार आहे, 0 येईल. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या कॅरेक्टरिस्टिक 1 बाय 1. आता याच्या आपण केसेस बघतोय. केसेस म्हणजे काय, की थिटाची व्हॅल्यू ही प्रत्येक वेळेस काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे काय, आता एकदा थिटाची व्हॅल्यू ही काय असणार आहे, 0 घेतली. एकदा थिटाची व्हॅल्यू काय घेतो आहे आपण, 180. मग आता थिटाची व्हॅल्यू जेव्हा मी आता 180च्या वेळेस काय असणार आहे बघा. आता साइन 180ची किंमत आपल्याला माहिती पाहिजे. आता साइन 180 सच दॅट इफ द टू नॉन झिरो वेक्टर, नॉन झिरोचा अर्थ काय, की ते 0 नाही आहेत, म्हणजे कुठल्या तरी एखादी क्वांटिटी संख्या आहे. आर इज अ अँटी पॅरलर म्हणजेच काय, की ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत. की दे आर वेक्टर प्रॉडक्ट इज अ 0 वेक्टर, म्हणजे मोड ऑफ पी वेक्टर क्रॉस क्यू वेक्टर इज इक्वल टू पी क्यू साइन. आता साइन 180 म्हणजेच काय असतो बघा. आता 180चाच अर्थ काय असतो, पाय असतो, म्हणजे साइन पाय. तर साइन पाय म्हणजेच किंवा साइन 180ची व्हॅल्यू काय असते, 0 असते. आणि म्हणून एनी व्हॅल्यू म्हणजे काय, जर समजा 0 मल्टिप्लाय आपण करू तर ती काय असणार आहे, 0 होऊन जाणार आहे. ओके. म्हणून यावरून आपल्याला ही पण केसमध्ये काय मिळणार आहे, आन्सर 0 मिळणार आहे. मग त्यानंतर मी थिटाची व्हॅल्यू 90 डिग्री घेते. तर 90 डिग्रीच्या वेळेस इफ द टू नॉन झिरो वेक्टर्स आर इज अ परपेंडिक्युलर टू इच अदर, द मॅग्निट्यूड ऑफ देअर वेक्टर प्रॉडक्ट इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द टू वेक्टर्स. मग त्यावेळेस बघा, आता तुम्हाला हे माहिती पाहिजे की बघा साइन 90 हा काय असतो, तर साइन 90 हा 1 असतो. हे लक्षात पाहिजे. त्यानंतर आपल्याला काही 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीमचा विचार करायचा आहे. इथे युनिट वेक्टरचा विचार करायचा आहे. तर त्याच्यामध्ये बघा, मॉड ऑफ पी वेक्टर क्यू वेक्टर इज इक्वल टू पी क्यू साइन 90. म्हणजेच काय, इथे साइन 90ची व्हॅल्यू 1 आल्यामुळे 1 मल्टिप्लाय बाय पी क्यू काय येणार आहे, पी क्यूच असणार आहे. ओके. मग अशा पद्धतीने हे आलेले आहे. मग आय युनिट वेक्टर क्रॉस जे युनिट वेक्टर इज इक्वल टू के म्हणजेच काय. मग आता तुम्ही म्हणणार की हे आलं कसं, तर ज्यावेळेस आय क्रॉस जे ज्यावेळेस करू त्याची व्हॅल्यू के असणार आहे. जे क्रॉस के करू तर त्याची व्हॅल्यू आय असणार, म्हणजे त्याचे अपोजिट. म्हणजे जिथं आय आणि जे असेल तर मग काय असणार आहे, के येईल. जे आणि के असेल तर आय येईल. के क्रॉस आय असेल तर जे येईल. मग आता ह्या व्हॅल्यू आपल्याला पुढे लागणार आहेत. ओके. पुढे जी काही कॅरेक्टरिस्टिक असेल तर त्यावेळेस आपल्याला त्या किमती टाकलेल्या आपल्याला लागतील त्या. आता बघा, ह्या झाल्या तुमचे स्पेशल केसेस. मग आता पुढचं जे काही असणार आहे, चौथी जी काही कॅरेक्टरिस्टिक आहे ती बघा. इफ पी वेक्टर इज इक्वल टू क्यू वेक्टर देन मॉड ऑफ पी वेक्टर क्यू वेक्टर इज इक्वल टू. मग आता हे